वार्तांकन रोखठोक बातमी। पत्नी स्कूटीवरून जात असताना पतीनं अडवले। घरगुती वादातून आणि चारित्र्याच्या संशयातून चाकून भोसकून पत्नीचा खून केला। घटनेनंतर पती स्वतः पोलिसात हजर झाला। बार्शी परंडा रस्त्यावर बार्शीपासून 7 किलोमीटर अंतरावर लक्षाची वाडीजवळ सोमवार दिनांक 25 रोजी सकाळी 10:15 वाजता ही घटना घडली। विवाहितेचे वडील जितेंद्र विश्वनाथ गायकवाड वयवर्ष 56 राहणार कासारवाडी तालुका बार्शी यांनी फिर्याद दिली। त्यावरून संशयित ऋषिकेश संभाजी पाटील वयवर्ष 30 राहणार गांधी स्टॉप गाडेगाव रोड बार्शी याच्या विरुद्ध बार्शी तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झालाय। ऋषिकेश पाटील व त्यांची पत्नी धनश्रीचे वयवर्ष 26 राहणार बार्शी अनेक दिवसांपासून भांडण सुरू होते। ते वेगवेगळे राहत होते। सकाळी 10च्या सुमारास लक्षाची वाडी इथं IDFC फायनान्स कंपनीच्या बचत गटातील महिलांचे पैसे एकत्र करून धनश्री पाटील या स्कूटीवरून MH13 FA 4016 बार्शीकडे येत होत्या। लक्षाची वाडीपासून थोडे पुढे येताच बार्शीपासून 7 किलोमीटर अंतरावर पती ऋषिकेशने तिला थांबून तिच्यावर हल्ला केला। गळ्यावर, मानेवर, गालावर व पोटावर चाकूने वार करून भोसकले। त्यात धनश्री जागीच ठार झाली। तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। शवविच्छेदन करून तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत। सकाळी 10:30च्या सुमारास धनश्री काम करत असलेल्या फायनान्स कंपनीतील तिचे सर्व सहकारी ही बातमी कळताच शोकाकुल आणि हवालदिल झाले। यावेळी अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत। शाखाधिकारी विकास आवारे यांच्यासह सर्व सहकार्यांनी धनश्रीला श्रद्धांजली अर्पण केली। धनश्री आणि ऋषिकेशला 9 वर्षाचा एक मुलगाही आहे। दोघांच्या वादामुळे ते एकत्र राहत नव्हते, परंतु आई जीवानीशी गेली आणि वडीलही पोलिसांच्या अटकेत असल्याने त्या चिमुरड्याचे मात्र हाल झाल्याचे पाहून अनेकांचे मन हेलावले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।